की माझं पोट भरावं, मी काही तुमच्या पाल्यावर नवीन प्रयोग करणार नाही. मी बेस्ट अँड बेस्ट टीचर्स, बेस्ट अँड बेस्ट नोट्स, बेस्ट अँड बेस्ट एक्झाम पेपर, याच्यावर मी एज्युकेशनमध्ये मी काहीच कमी पडणार नाही, एवढं माझं वचन असेल सगळ्या पालकांना. याच्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. अभ्यास असा आहे की जे जीवनात माणसाला खूप मोठं करते. आज महाराष्ट्रातील लातूर पॅटर्न मधील खूप मोठी स्कॉलरशिप एक्झाम आहे. मोठेगावकर सरांची स्कॉलरशिप एक्झाम आहे RCC मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. त्यासाठी इथं खूप सारे पालक वगैरे विद्यार्थी जमलेले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मनोगत लातूर पॅटर्न बद्दल, RCC बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत नक्की बघा. तर इथं एक विद्यार्थी आणि त्याचे पालक भेटलेले आहेत. काय नाव आहे? अमर परमेश्वर गमे. कुठून आलेला आहे? जयगाव, परळी तालुक्यातून. परळीमधून आलेला आहे का? तर लातूर पॅटर्न बद्दल माहिती कुठून भेटलेली? असे यूट्यूबवर सर्च केलं, गुगलला त्याचे RCCचे क्लास. RCC मध्ये आता 11th ला ऍडमिशन घेणार आहे का? ट्युशन एरिया लातूर मध्ये दुसरे बी इन्स्टिट्यूट आहे, तू RCC ला का निवडले? RCC चांगले वाटले, आल्यानंतर चांगले वाटले. काय लातूर बरं आहे का शिक्षणासाठी? एन्व्हायरमेंट कसं वाटलं तुला आल्या? बरं वाटलं. कशाची तयारी करायची? जेईची का? ऑल द बेस्ट तुला. काय नाव आहे तुमचं? शिवानंद शरणा पाळंद. कुठून आला तुम्ही? अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. तर लातूर मध्ये आता ह्या विद्यार्थ्याला कितवीला ऍडमिशन घ्यायचं? 11वी साठी ऍडमिशन. काय नाव ऐकून तुम्ही लातूर मध्ये आलता? लातूर काय शिक्षणासाठी चांगलं आहे. मोठ्या गावकर सरांचं थोडं हे एक नंबर आहे म्हणून. अजून तुम्ही अशी बाहेर जिल्ह्यातनं पालक इथे येते, तुम्हाला तर इथं फिरला असताना तुम्ही लातूर मध्ये ट्युशन एरियामध्ये कसं वाटलं? हे शिक्षणासाठी एन्व्हायरमेंट? शिक्षणासाठी 2 नंबर आहे. पुणे 1 नंबर आहे, लातूर 2 नंबर आहे महाराष्ट्रात. पुण्यामध्ये खर्च जास्त आहे पण लातूरमध्ये थोडं कमी खर्च आहे. कसं आहे, मध्यमवर्गीय वर्ग लोकांसाठी इथं जरा अफोर्डेबल चांगलं आहे मध्यमवर्गीयांसाठी. तुझं काय नाव आहे? माझं सुमित शिवानंद आळ. 10वीला किती टक्के आलं? 89.60. आता मग कुठल्या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं? आता जेईला का? फाउंडेशन कोर्स केला का? केलो. फाउंडेशन मध्ये कुठले कुठले टॉपिक झालेले तुम्हाला जेईला? म्हणजे 10वीतून 11वी जाताना जे बेसिक कन्सेप्ट असतात ते झाले. तरी एखादं नाव टॉपिक? तरी लॉगॅरिथम, इनइक्वालिटी. बरं. कसं वाटलं तुझा फाउंडेशनचा एक्सपिरियन्स? ठीक आहे, चांगला आहे. सर, जे मध्यमवर्गीय लोक आता इकडे येणार आहेत लातूरला शिकण्यासाठी, तुम्हाला काय वाटतंय त्यांच्यासाठी चांगलं ठिकाण आहे का, किंवा त्यांना काय सांगायचं तुम्हाला? नाही, चांगलं आहे, 1 नंबर आहे. खर्च वगैरे? खर्च काय आता कुठे जावं, खर्च आहे. पण पुण्यापेक्षा इथं 50% कमीच आहे डायरेक्ट. थोडं कमी आहे. लातूर पॅटर्न मध्ये शिक्षक बी त्याच क्वालिटीचे टॉपचे एकदम. नाही, चांगलं आहे. ठीक. तर 11th फाउंडेशनचा एक्सपिरियन्स कसा राहिला? खूप छान होता. इथले शिक्षक खूप छान शिकवतात. तुला काय वाटतं आतापर्यंत कुठले कुठले टॉपिक्स कव्हर झालेले? आता बायोलॉजीचा एक चॅप्टर कव्हर झाला आणि बाकीच्याचं बेसिक जे 11th साठी लागणार आहे ते सगळं कव्हर करून घेतलं. इथले टीचर्सची क्वालिटी कशी आहे, तुला काय वाटतंय? खूप छान क्वालिटी. एखादा टीचर तुला वाटलं ह्यांची टीचिंग भारी? SS राव सरचं लेक्चर झालंय? त्यांचे 2च लेक्चर झाले, पण व्यंकट सरांचे झाले खूप लेक्चर. त्यांनी बेसिक मॅथमॅटिक्स घेतलं, खूप छान कव्हर केलं. व्यंकट सर कसं शिकवतात? खूप छान. काही विद्यार्थी 11th ला ऍडमिशन घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस देणार? इथं नक्कीच ऍडमिशन घ्या, कारण इथले शिक्षक खूप छान शिकवतात आणि इथं तुम्हाला बेस्ट क्वालिटीचा अभ्यास करून घेतात आणि रोज DPP असते आणि क्लासचे मेसेज वगैरे जातात. मग तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कुठलं आहे? एम्स काय? ऑल द बेस्ट तुला नीट 2027 साठी. चांगला अभ्यास कर. थँक्यू सर. तर आताच मोठेगावकर सरांची पॅरेंट्स सोबत मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये कुठल्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत? सरांनी खूप छान मोटिवेशनल स्पीच दिलंय. मुलांनी अभ्यास कसा करावा किंवा RCC निवडायचं कारण काय, प्लस तुम्ही मुलांवर किती लक्ष द्यायचं आहे, पाल्यांचं काम काय आहे. RCC सोडून जाणं एवढंच पाल्यांचं काम नाहीये, तर 15 दिवसाला 8 दिवसाला चक्कर मारून आपला मुलगा काय करतोय, त्याला किती समजतंय, हे सगळं लक्ष द्यायला पाहिजे. आणि RCCची टीम केवढी स्ट्रॉंग आहे हाही त्यांनी आम्हाला विश्वास दिला याबद्दल. मग तुम्ही RCC का निवडले बाकी ट्युशन सोडून? ॲक्च्युली हे रिपीट आहे. मागच्या वर्षीचा अनुभव बघता RCC बद्दल खूप ऐकलं होतं, म्हणून. मागच्या वर्षी तुमचा विद्यार्थी कुठं होता? पुण्यातच होता. दुसऱ्या ट्युशनला होता? हो, वेगळ्या क्लास. त्याला कमी मार्क्स यायचं रिझन काय, तुम्हाला काय वाटतंय?
कमी मार्क्स यायचं रिझन ॲक्च्युली कसं असतं ना, जसं इथे बॅचेस आहेत तशा तिथे पण बॅचेस आहेत पुण्यात. म्हणजे नाही का, प्रत्येक क्लासच्या बॅचेस असतात. एम्स बॅच, त्यानंतरची एक नॉर्मल बॅच. तर तिकडे मोस्टली कसं झालं आहे की एम्स बॅचकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं गेलं. टॉपर बॅच. हां, टॉपर बॅचकडे. हा आमचा अनुभव मे बी त्यामुळे पण झालं असावं. पण प्रत्येक, जसं आत्ताच मीटिंगमध्ये सांगितलं, पाची बोटे सारखं राहत नाहीत. प्रत्येकच मुलगा तेवढा कॅपेबल आहेच की एकदाच सांगून समजेल असं नसतं ना. मे बी आम्हाला वाटतंय कुठंतरी ह्या गोष्टींचा पण इफेक्ट झाला असावा. असे पालक जे आता सध्या लातूरला ऍडमिशन घ्यायचा विचार करत आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांचा, अशा पालकांना तुम्ही काय ॲडवाइस देतात? आता माझं तरी हे, मी पहिल्यांदाच आली आहे, पण मी तरी म्हणेल नक्कीच RCCवर विश्वास ठेवून, मी जसा विश्वास ठेवून आली आहे तसा पालकांनी विश्वास ठेवून RCC चॉईस करायला नक्कीच काही हरकत नाही आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू सर. तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला इथला? एक्सपिरियन्स खूप छान आहे सर. RCC बद्दल काही बोलायचं म्हणजे सरांचं, मोठेगावकर सरांचा आता मी संवाद पालकांशी हा जो संवाद झालेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं मोटिवेट केलेलं आहे. आम्हालाच नाही तर ते आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं मोटिवेट करणार आहेत सर. तुमचा विद्यार्थी आता कितवीला ॲडमिशन घ्यायचं तुम्हाला? हां सर, मी रायगड अलिबागमधून आलेलो आहे. माझी मुलगी 12वी सायन्समधून झालेली आहे. तिचं नीटची तिने एक्झाम दिलेली आहे, परंतु नीटसाठी रिपीटर बॅच म्हणून मी इथे सरांकडे आलेलो आहे. या अगोदर सरांकडून काय माझ्याकडून असं रेग्युलर बॅचसाठी RCC जॉईन केलं नव्हतं आणि तिने RCC जॉईन केलंसुद्धा नाही आणि नीटसाठी तिने तयारीसुद्धा केली नाही. परंतु तिने नीटची परीक्षा दिलेली आहे आणि तिचं इच्छा आहे की पुढे मला या नीटमध्येच करिअर करायचं आहे, डॉक्टरमध्येच करिअर करायचं आहे. यासाठी मी एक स्वप्न उराशी बाळगून मोठेगावकरांच्या मेन जी ब्रँच आहे लातूर, इथे मी आलेलो आहे आणि तिला रिपीटर बॅचला बसवण्याचं माझं मानस आहे. आता या पॅरेंट्स मीटिंगमध्ये मोठेगावकर सरांनी कुठल्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला? खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. तज्ज्ञ अनुभवी शिक्षक आहेत. सर स्वतःहून शिकवतात, केमिस्ट्री शिकवतात, बायो चांगला आहे, फिजिक्स चांगला आहे आणि सरांनी जबाबदारी घेतलेली आहे की माझ्याकडे येणारा विद्यार्थी जे तुम्ही स्वप्न उराशी बाळगलेलं आहे ते मी स्वप्न नक्कीच पूर्ण करेन आणि चांगल्या प्रकारचे मार्गदर्शक शिक्षक येथे आहेत. विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, त्याचप्रकारे पालकांनी कॉन्टॅक्ट करून जे डाऊट येतात विद्यार्थ्यांना ते डाऊट विद्यार्थी सोडवतात की नाही त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. RCCमध्ये घडलेले जे विद्यार्थी आहेत MBBS वगैरे झालेले किंवा जे सरांची जी मेन ब्रँच आहे आज ती, आता मला त्याचं नाव नाही सांगता येत, जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी ते टॉप लेवलला कसे राहतील याच्यासाठी जर विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर ती एक जिद्द राहते आणि एक रस्सी म्हणतो आपण की मला टॉपला कसं राहणं आवडेल याच्यासाठी जर विद्यार्थी राहिला तर विद्यार्थी त्यांनी जर त्या प्रकारचे प्रयत्न केले तर त्याच्यासाठी मोटिवेट करण्यासाठी जे शिक्षक आहेत किंवा स्वतः मोठेगावकर सर आहेत आणि पॅरेंट्स, ही त्रिसूत्री आहे. ही त्रिसूत्री जर एकत्र आली तर विद्यार्थी जे स्वप्न बाळगतो किंवा पालक जे स्वप्न बाळगतो त्या स्वप्नापर्यंत तो पुढे जाऊ शकतो. हे मोठेगावकर सरांनी स्वतःहून मोटिवेट आम्हाला केलेलं आहे आणि त्याच प्रकारचं मोटिवेशन ते विद्यार्थ्यांना सुद्धा करणार आहेत. मला सुद्धा खूप बरं वाटलं की मी RCCमध्ये आलेलो आहे आणि मी जे स्वप्न मी पाहिलेलं आहे ते माझं स्वप्न पूर्ण होईल याच्यासाठी मी पण सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे. तर आत्ताच RCC स्कॉलरशिपची एक्झाम झाली, एक्सपिरियन्स कसा राहिला? एक्सपिरियन्स छान होता, कारण की ही जी टेस्ट होती RCCची ही नीट लेवलची होती. आता जे नीट लेवल पेपर ह्या वर्षीचा झाला आहे 2025चा, त्याच लेवलनुसार आजची टेस्ट होती आणि पेपर खरंच खूप छान होता. म्हणजे ती लेवल होती जसं की पाहिजे हव्यास. जसं फिजिक्सचा पेपर हार्ड निघाला त्यात जी लेवल होती, जसं लेंदी होता बायोचा पेपर, केमिस्ट्रीचा पेपर, त्यानुसारच ह्यावेळेसचा पेपर म्हणजे RCC सेटचा आहे. तुला किती % स्कॉलरशिप भेटण्याची अपेक्षा? आता तसं तर काही सांगता येत नाही, पण 35+. ऑल द बेस्ट. धन्यवाद. तर RCC सेट एक्झाम दिल्यानंतर कसा एक्सपिरियन्स राहिला? एकदम चांगला एक्सपिरियन्स राहिला. यावर्षी जसा पेपर होता लेंदी, आजचा पेपर तसाच लेंदी होता. केमिस्ट्री, बायो, अजून फिजिक्सचं पण जसा नीटचा पेपर आला होता 25चा सेम तसाच लेंदी, अजून थोडंसं कॉन्सेप्च्युअल तसा पेपर होता. तो आता रिपीटला ॲडमिशन लातूरमध्ये घेतलं, ह्याच्या आधी तू कुठं होती शिका? मी आधी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकत होते फिजिक्सवाला. तुला काय वाटतं मग ऑनलाईनमध्ये आणि ऑफलाईनमध्ये, ऑनलाईनमधून तुला इकडे येण्याची नीड का पडली?
तसं एज्युकेशन दोन्हीकडं सेम आहे, पण मला ऑफलाईन शिफ्ट का करावं लागलं, कारण मला प्रॅक्टिस जे डिसिप्लिन सेल्फ डिसिप्लिन असती किंवा पेपरचं पॅटर्न जरा वेगळं असतंय, त्यासाठी मी ऑफलाईन मोड निवडला. तो RCC का निवडलं? लातूरमध्ये दुसरे पण ट्युशन आहेत. कारण ह्यांचं जे पेपरचं पॅटर्न आहे ते एकदम नीट ओरिएंटेड आहे. बाहेरच्या इन्स्टिट्यूट्समध्ये जर असं एक्स्ट्रा वगैरे शिकवतात, एक्स्ट्रा वगैरे पेपरमध्ये टाकतात, ज्याची बायो अजून केमिस्ट्रीमध्ये तर जास्त नीड नाही आहे मला वाटतंय. मग त्यासाठी RCC निवडलं. तर आत्ताच RCC स्कॉलरशिपची एक्झाम पार पडली सर, कशा पद्धतीने रिस्पॉन्स राहिला? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. खूप छान वाटलं. मी सर्वप्रथम सगळ्या पालकांचे, विद्यार्थ्यांचे खूप आभारी आहे की त्यांची जो आम्हाला उत्तुंग प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्याचा खूप आभारी आहे. कारण ही जी स्कॉलरशिप एक्झाम आहे, मला विश्वजित मला सांगावंसं वाटतंय की याचा मेन उद्देश आहे की जे गरीब भूतपूर्व विद्यार्थी आहेत, जे फीसमुळे कोणाचं शिक्षण राहू नये, त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा, याच्या मागचा हा प्रामाणिक येतोय. RCC जवळपास 10 ब्रांचेसवर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण स्कॉलरशिप एक्झाम घेतली. सगळे उत्तुंग प्रतिसाद आहे, त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप आभारी आहे. आणि मी बी सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना वचन देतो की माझं पोट भरावं, मी काही तुमच्या पाल्यावर नवीन प्रयोग करणार नाही. बेस्ट अँड बेस्ट टीचर्स, बेस्ट अँड बेस्ट नोट्स, बेस्ट अँड बेस्ट एक्झाम पेपर, याच्यावर मी एज्युकेशनमध्ये मी काहीच कमी पडणार नाही, एवढं माझं वचन असेल सगळ्या पालकांना. आणि नक्कीच आपण विश्वास ठेवावा. सर, ज्यांची स्कॉलरशिप एक्झाम मिस झाली त्यांच्यासाठी काय? आता ज्यांची स्कॉलरशिप एक्झाम मिस झाली अशा विद्यार्थ्यांना नीटचा स्कोर किंवा आम्ही असा विचार करतो की म्हणजे सडन ऑन दी स्पॉट स्कॉलरशिप एक्झाम घेता येईल का असा विचार करतात. असे जे जुने RCC विद्यार्थी आहेत, जे मागच्या वर्षी RCC, कारण यावर्षी फिजिक्स खूप बेकार होतोय विश्वजित, खूप बेकार पेपर पडला यावर्षी. म्हणजे कारण मला स्पेशली की वाटते रिपीटर मुलांची, कारण त्यांनी मागच्या वर्षी 1 वर्ष घातलेलं असतं बिचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी, आणि फिजिक्स खूप टिपिकल पडलं. तर आम्ही RCC जुने विद्यार्थी त्यांना स्पेशल स्कॉलरशिप पण देत आहोत. त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क साधावा. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. धन्यवाद.